बुलेटिनच्या सुरुवातीला मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला आता केवळ 8 दिवस उरलेले आहेत। त्यामुळे सरकार सुद्धा आता ॲक्शन मोडवर आलाय। सरकारच्या शिष्टमंडळातले गिरीश महाजन आता मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळामध्ये महाजन हे जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। उद्या जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात पुढची दिशा ठरणार आहे। याआधी आता महाजन त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता ही भेट झाल्यानंतर पुढे आंदोलनासंदर्भात जरांगे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या विषयावर अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या थेट आपल्यासोबत आहेत। सचिन, किती वाजता साधारण ही भेट अपेक्षित आहे आणि काय हालचाली दिसतायत त्या अनुषंगाने? 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान गिरीश महाजन हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। काल मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर नाराज असल्याचं जाहीर केलं होतं। कारण की अंतरवाली सराटीमध्ये जे मंत्री आले होते, जे आश्वासन दिले होते, त्या संदर्भात काय झालंय आतापर्यंत ते मनोज जरांगे पाटलांना कळवण्यात आलं नव्हतं। त्या संदर्भात कुठलाही संपर्क साधण्यात आलं नव्हतं। त्यानंतर ही नाराजी त्यांनी व्यक्त केली होती आणि 2 दिवसात त्या संदर्भात काय आजपर्यंत सरकारने पावलं उचललेली आहेत त्या संदर्भात आम्हाला माहिती द्या, त्यानंतरच मी सरकारशी चर्चा करेल। जर सरकारने 17 तारखेच्या आत म्हणजे आज रात्रीपर्यंत जर माहिती दिली नाही तर सरकारने त्या आश्वासनासंदर्भात कुठलेही पाऊल उचलले नाही असं आमचा समज होईल, असं जरांगे पाटील म्हणाले होते। आणि त्यानंतर मग 17 तारखेला मी आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं देखील ते म्हणाले होते। त्यानंतर आता गिरीश महाजन हे छत्रपती संभाजीनगर मध्ये रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची आज शक्यता आहे। या भेटीमध्ये नेमकं काय घडतं, या भेटीमध्ये काय चर्चा होते आणि पुढची आंदोलनाची दिशा जी उद्या ठरवणार आहे त्या संदर्भात काय निर्णय होतो का किंवा चर्चेनंतर काय मार्ग निघतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र उद्याच्या बैठकी आधी आज ही जी भेट आहे ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे। अमोल, निश्चितपणे सचिन, तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। या सगळ्या घडामोडींवर सचिन लक्ष ठेवून आहेत आणि याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स पुढारी न्यूजवर आपण पाहू शकणार आहात।